राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा. अतिशय संतापजनक घटना अहिल्यानगरच्या संगमनेर तालुक्यातील वडगावपान परिसरात घडली आहे. शाळेतून घरी परतणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला झाल्याची अत्यंत गंभीर घटना मंगळवार दिनांक 17 मार्च रोजी दुपारी घडली आहे. सुमारे 2 वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून या घटनेमुळे परिसरात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झालं आहे. या घटनेने फक्त अहिल्यानगर जिल्हाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय. इयत्ता 6वीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनी ही वडगावपान येथील एका विद्यालयात इयत्ता 6वीत शिक्षण घेत असून शाळा सुटल्यानंतर ती सायकलवरून घरी परतत असताना हाडकेमळा परिसरात एका अज्ञात व्यक्तीने तिच्यावर अचानक ॲसिड फेकले व तो फरार झालाय. या हल्ल्यात विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्याने ती कळवळू लागली आणि मदतीसाठी आरडाओरडा करू लागली. या घटनेनंतर तिथे उपस्थित असलेल्या स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत करत तिला जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल केलाय. प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांनी तिला पुढील उपचारासाठी लोणी येथील प्रवरा रुग्णालयात हलवले असून सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. या दरम्यान या प्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. घटनेमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकारामुळे वडगावपान परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांकडून आरोपीला तात्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी केली जाते. या दरम्यान शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अधिक ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे व्यक्त केलं जात आहे. या दरम्यान आमदार अमोल खताळ यांनी विधान भवनात मुलीला तातडीने मदत करावी व लवकरात लवकर आरोपी अटक करून कठोर शिक्षा करण्यात यावी अशी शासनाकडे मागणी केली आहे. तसेच जयश्रीताई थोरात यांनी देखील या घटनेबाबत खेद व्यक्त करत तिला मदत करण्याचे आवाहन केलं आहे. चला आता आपल्याला 293चा प्रस्ताव बाबासाहेब घेतो. 93 प्रस्तावावरती बोलण्यासाठी उभा आहे. बाबासाहेब एक मिनिट, फक्त एकच मिनिट. तुमचा पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन आहे, पटकन बोला ना. पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन. अध्यक्ष महोदय, माझ्या संगमनेर मतदारसंघामध्ये वडगावपान येथे आज दुपारी एक अल्पवयीन विद्यार्थिनी जी शाळा सुटल्यानंतर घरी जात असताना तिच्यावरती ॲसिडद्वारे हल्ला करण्यात आला आहे. त्यामुळे माझी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती राहील का जो त्या अल्पवयीन मुलीवरती ॲसिड हल्ला झाला आहे त्यातील जे आरोपी आहेत त्यांच्यावरती कठोर कारवाई करावी. तसेच त्या मुलीला व तिच्या कुटुंबाला आर्थिक मदतीची मागणी मी आपल्या माध्यमातून करतो. झाली का तुमची पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन? अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे शासनाने याच्यावर नोंद घ्यावी. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य महोदयांनी जो अहिल्यानगरमधील संगमनेरमधला जो या ठिकाणी एका 12 वर्षाच्या मुलीवर झालेल्या ॲसिड अटॅकच्या संदर्भामध्ये इथे त्यांनी जी काही सूचना किंवा शासनाकडे विनंती केलेली आहे, मी तिथल्या पोलीस अधीक्षक जे आहेत त्यांच्यासोबतसुद्धा मी संपर्क केला. माझं स्वतःही बोलणं झालेलं आहे. मनोधैर्य योजनेमधून त्यांना आर्थिक सहाय्य करण्याच्या संदर्भातली प्रक्रिया आपण सुरू केलेली आहे. त्यांची आई आणि मावशी ज्यांच्याकडे त्या राहत होत्या त्यांच्यासोबतही आमचा संपर्क सुरू आहे. मुलगी 12 वर्षाची आहे, थोडी घाबरलेली आहे. 7% बर्न्स आहेत. आम्ही रुग्णालयासोबत पण संपर्क करून त्यांच्या उपचाराची चांगली व्यवस्था आणि त्यांना लागणारं सहकार्य हे शासनाकडून करण्यात येईल.
टीव्हीएस मोटरच्या अधिकृत विक्रेते शिवशंभू टीव्हीएस एंटरप्राइजेस बोटा आपल्यासाठी घेऊन येत आहेत उत्तम मायलेज, स्टाईल्स आणि फीचर्स यांसारखी वैशिष्ट्ये असलेल्या टीव्हीएस कंपनीच्या बाईक आणि स्कूटर विविध सीसी मध्ये शिवशंभू टीव्हीएस एंटरप्राइजेसच्या भव्य दालनात उपलब्ध. आपल्या स्वप्नातील उत्तम मायलेज व आराम देणारी गाडी घेऊ इच्छित आहात तर मग आज संपर्क करा शिवशंभू टीव्हीएस एंटरप्राइजेस बोटा. आमच्याकडे उत्तम मोबदल्यात दररोज एक्सचेंज सुविधा तसेच कमीत कमी व्याज दरात व सुलभ हप्त्यात तत्काळ फायनान्स सुविधा उपलब्ध. टीव्हीएस कंपनीचे सर्व स्पेअर पार्ट योग्य दरात उपलब्ध तसेच सर्व गाड्यांची सर्व्हिस कामे समाधानकारक केली जातील. आमचा पत्ता पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग बोटा बायपास सर्व्हिस रोड शशिवशंभू एंटरप्राइजेस बिल्डिंग बोटा तालुका संगमनेर. संपर्कासाठी प्रोप्रायटर श्री सोपानशेठ शेळके पाटील. मोबाईल नंबर 9860554151 व 7798919091. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.